येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरातील अवैध धंद्यांविरोधात उपोषण सुरू. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. दक्षिण सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरातील अवैध धंदे तसंच डान्स बार याबाबत विधानसभेत आवाज उठवला होता. त्यानंतरही थोडीफार कारवाई झाली, मात्र शहरात खूप मोठ्या प्रमाणावर अजूनही अवैध धंदे सुरू आहेत. ते तातडीनं बंद करावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुहास कदम या तरुणानं गेल्या 5-7 दिवसांपासून सोशल मीडियातून आवाज उठवला. शिवाय त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत आजपासून जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर उपोषण सुरू केलंय. सोलापुरातील विषारी दारू, मटका, स्पा बंद करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या जोमाने चालू आहेत. चक्री गेम येते, व्हिडिओ गेम येते, मटका येते, शिंदी येते, दारू येते, पत्त्याचे क्लब असतील, अंडरबार असतील, असे अनेक दारूधंदे असतील, असे अनेक प्रकार ह्या सोलापूर शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. गुटख्याचे पण अनेक प्रकार आहेत. इथं ओला मावा मिळतो, कोरडा मावा मिळतो, सुका मावा मिळतो, असे अनेक प्रकार ह्या ठिकाणी मिळत असल्यामुळं ह्या सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे चालू असल्याची बाब ही निंदनीय आहे. त्यांनी थेट काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेऊन ते पोलीस आयुक्तांचे वसूलदार आहेत असा आरोप केलाय. सोलापूर शहरामध्ये सोलापूर पोलीस आयुक्तांच्या नावे व उपायुक्तांच्या नावे जी वसुली गोळा करतात दर महिन्याला, त्यांची देखील नावे मी ह्या ठिकाणी टाकलेले की बाळासाहेब रामदास गायकवाड, भागवत शिंदे, राजू चव्हाण या तिन्ही अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर बडतर्फची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी निवेदनाद्वारे केलेली आहे. एकीकडे विधानसभा अधिवेशन सुरू असताना सोलापुरातील अवैध धंद्यांसंदर्भात शहर पोलिसांच्या विरोधात सुरू असलेलं हे आंदोलन आता कोणत्या टप्प्यावर जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण, काही भागात पावसाचा सडाका, मात्र मोठ्या पावसाची सोलापूरकरांना प्रतीक्षाच. सोलापूर महापालिका आजपासून 9 जुलैपर्यंत 72 विभागांमध्ये दररोज झोननिहाय राबवणार स्वच्छता मोहीम. महापौरांच्या हस्ते झाला शुभारंभ. कृषी दिनानिमित्त आज सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आणि उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा झेडपीच्या वतीनं करण्यात आला सत्कार. अध्यक्ष मोहन वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, झेडपीचे सीईओ कुशल जैन यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शनिवारी 4 जुलै रोजी सायंकाळी सोलापुरातील फडकुले सभागृहात होणार. गीतकार, कवी, प्राध्यापक प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12ही महिने आम्ही दिवसा वीज देऊ. सध्या स्थितीमध्ये आम्ही राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ शकतो, तर हे वर्ष संपेपर्यंत आम्ही 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक झाली बिनविरोध. महाविकास आघाडीच्या उमेदवारानं माघार घेतली, त्यामुळे सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया. म्हणाले, नरेंद्र मोदींमुळे भाजप टिकून आहे, तर फोडाफोडीचं राजकारण हे अमित शहांचं राजकारण. महाराष्ट्राला पाऊस झोडपणार. पालघर, ठाणे, रायगड, सातारा, पुणे या 5 जिल्ह्यांना 2 जुलै, 3 जुलै आणि 4 जुलै या कालावधीसाठी रेड अलर्ट.
देशाच्या जून 2024 मध्ये जीएसटी संकलनात एकूण जीएसटी महसूल 1,94,812 कोटी रुपयांवर पोहोचला. जीएसटी संकलनात महाराष्ट्रानं पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम राखलंय. राज्यानं 9% वाढीसह 30,714 कोटी रुपयांचं केलं कर संकलन. सांगलीच्या आटपाडी येथील एका तरुणास आसाममध्ये सोने तस्करी करताना करण्यात आली अटक. अक्षय बनसोडे असं या तरुणाचं नाव. त्याच्याकडून तब्बल 55 कोटी रुपयांच्या सोन्याची बिस्किटं करण्यात आली जप्त. झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये. VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 8237 90 1000. बाल गुन्हेगारांचं वय 18 वरून 16 करण्याच्या तयारीत राज्य सरकार. गंभीर गुन्हे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग पाहता राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोनं जोडणाऱ्या कल्याणीनगर ते पुणे विमानतळ या मेट्रो मार्गाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत मंजुरी. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी. संततधार पावसामुळे वाहतूक मंदावली. 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह कर्जमाफी, पीक विमा यासह विविध विषयांवर चर्चा. मुंबईला पुढचे 3 तास महत्वाचे. काम असेल तरच बाहेर पडण्याचे मुंबई महापौर रितू तावडे यांचं आवाहन. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. चौथीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील 3 गंभीर चुका समोर. गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीची छापली. मुद्रण दोषामुळे चुका झाल्याचं बालभारतीचं स्पष्टीकरण. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण. सियानंतर चेतन चौधरी सोबत केतनच्या हत्येचं पोलिसांकडून रिक्रिएशन. कोकणातील धबधबे मुसळधार पावसानं ओसंडून वाहू लागले. पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य अधिक खुललं. देशात आजपासून रामजी विधेयक लागू. कामगारांना मिळणार वाढीव वेतन तसंच वर्षाला मिळणार 125 कोटींच्या रोजगाराची हमी.